आणि आता पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। राज्यातल्या शाळा आता 15 जून पासून सुरू होणार आहेत। मात्र विदर्भातल्या उष्णतेचा कहर पाहता तिथल्या शाळा 22 जून पासून सुरू होणार आहेत। राज्य सरकारने त्या संदर्भात एक परिपत्रक काढलेलं आहे। विदर्भाचं तापमान पाहता 22 जून ते 30 जून या कालावधीत शाळा सकाळच्या सत्रात भरतील, तर 1 जुलैपासून विदर्भातल्या शाळा नियमित वेळेत भरतील। उर्वरित राज्यात मात्र शाळा सोमवारपासून म्हणजे 15 जून पासून नियमित वेळेत भरतील। आणि आता राज्याच्या राजकारणातनं एक मोठी बातमी। उद्धव ठाकरे गटाचे 7 खासदार हे फुटीच्या उंबरठ्यावर असून या खासदारांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत 7 जूनला रविवारी एक गुप्त बैठक झाली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट फोडण्याच्या आता हालचाली सुरू झालेल्या आहेत। या गटातील एका खासदाराला मोदी मंत्रिमंडळात मंत्रिपद देण्यात येणार असून अन्य खासदारांचा मान देखील सांभाळण्यात येईल असं आश्वासन शिंदेंनी दिलं आहे। सूत्रांची ही माहिती आहे। एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर करण्याच्या तयारीत आहेत का, असा सवाल आता राजकीय वर्तुळात विचारण्यात येतोय। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी दिल्लीहून आपल्यासोबत जोडले गेलेत। रामराजे, काय घडामोडी घडतायत दिल्लीत? बिलकुल ही माहिती मिळते, कारण एकनाथ शिंदे यांनी मागच्या दौऱ्यामध्येच या खासदारांची गाठीभेटी घेतलेल्या आहेत आणि 7 खासदार सोबत येणार असल्याची माहिती मिळते आणि त्यापैकी एकाला मंत्रिपद दिलं जाणार आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळी पदं सुद्धा इतरांना दिली जाणार असल्याची सुद्धा माहिती मिळते। त्यामुळं NDA मध्ये सहभागी होण्यासाठी, एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये, शिवसेनेमध्ये सहभागी होण्यासाठी यातली बऱ्यापैकी खासदार जे ते तयार असल्याची माहिती मिळते। परंतु हे ऑपरेशन टायगर नेमकं कधीपर्यंत अस्तित्वात येईल ते सुद्धा बघावं लागणार आहे, कारण लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे। त्या अगोदर जर हा संपूर्ण खासदारांचा गट आला तर मात्र एकनाथ शिंदे यांना मोठा फायदा होऊ शकतो। आणखीन एक मंत्रिपद जे आहे ते मिळू शकतं एकनाथ शिंदे यांना। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की जे डिलिमिटेशन आहे, त्याचबरोबर महिला आरक्षणाचे मुद्दे आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा खासदारांचा आकडा वाढेल आणि त्यामुळं भाजपला सुद्धा एक प्रकारे मदत होणार आहे। त्यामुळं बघावं लागणार आहे की हे ऑपरेशन जे आहे ते कधीपर्यंत सक्सेसफुल होते, कारण ऑपरेशन केलेलं आहे परंतु ते सक्सेसफुल कधीपर्यंत होते ते बघावं लागणार आहे। त्यामुळे आता एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये येत आहेत, या दौऱ्यामध्ये सुद्धा काही गाठीभेटी होत आहेत का आणि ऑपरेशन टायगरच्या संदर्भामध्ये काय महत्त्वाच्या हालचाली होत आहेत का ते बघावं लागणार आहे। निश्चितच रामराजे, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।